महाराष्ट्रातील सर्वात जास्त सर्च केलेले 10 जिल्हे. मित्रांनो, 2025 मध्ये महाराष्ट्रातील काही जिल्हे अचानक गुगल, यूट्यूब आणि सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात सर्च केले गेले. हे जिल्हे कधी राजकीय घडामोडीमुळे, कधी पर्यटनाच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे, तर कधी मोठ्या विकास प्रकल्पामुळे सतत चर्चेत राहिले. अशातच आज आपण 2025 मध्ये महाराष्ट्रातील सर्वात जास्त सर्च केलेले 10 जिल्हे कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत, ज्यांनी संपूर्ण राज्याचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला फॉलो, सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 10, चंद्रपूर जिल्हा. चंद्रपूर जिल्हा पर्यावरण, उद्योग आणि वन्यजीव संरक्षणामुळे 2025 मध्ये सर्चमध्ये राहिला. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामुळे पर्यटन वाढले असून देशभरातून पर्यटक इथे येतात. कोळसा खाणी, ऊर्जा प्रकल्प आणि पर्यावरणीय प्रश्नांमुळे चंद्रपूर जिल्हा सतत चर्चेत राहिला. यावर्षी विशेषतः रोजगार आणि पर्यावरण यातील संतुलनामुळे हा जिल्हा लोकांच्या उत्सुकतेचा विषय ठरला आहे. नंबर 9, कोल्हापूर जिल्हा. कोल्हापूर जिल्हा सांस्कृतिक वारसा, पर्यटन आणि उद्योगामुळे 2025 मध्ये सर्चमध्ये राहिला. महालक्ष्मी मंदिर, पन्हाळा किल्ला, ऐतिहासिक स्थळे आणि निसर्ग संपन्न परिसर यामुळे इथले पर्यटन वाढले आहे. कोल्हापुरी चप्पल, साखर कारखाने आणि लघु उद्योगांमुळे जिल्ह्याची आर्थिक ओळख मजबूत झाली आहे. राजकीय घडामोडी आणि पूरस्थितीमुळे कोल्हापूर जिल्हा चर्चेत राहिला. नंबर 8, सातारा जिल्हा. सातारा जिल्हा निसर्ग संपन्न पर्यटन, कृषी आणि राजकीय हालचालीमुळे सर्च ट्रेंडमध्ये राहिला. कास पठार, कोयना धरण, सह्याद्री पर्वतरांग आणि धबधबे यामुळे सातारा पर्यटनाच्या नकाशावर महत्त्वाचा ठरतो. शेती, पाणी व्यवस्थापन आणि स्थानिक राजकारणाशी संबंधित विषयामुळे लोकांनी सातारा जिल्ह्याविषयी मोठ्या प्रमाणात माहिती शोधली. महाबळेश्वर आणि पाचगणी यासारख्या हिल स्टेशनमुळे सातारा निसर्गप्रेमींसाठी आकर्षण आहे. स्ट्रॉबेरी फार्म्स, व्ह्यू पॉइंट्स आणि मान्सून पर्यटनामुळे या जिल्ह्याचे सर्चेस वाढतात. नंबर 7, अहिल्यानगर जिल्हा. अहिल्यानगर हा जिल्हा नाव बदल, ऐतिहासिक वारसा आणि धार्मिक पर्यटनामुळे 2025 मध्ये चर्चेत राहिला. शिर्डी, शनी शिंगणापूर, भंडारदरा आणि इथले किल्ले यामुळे इथे मोठ्या प्रमाणात पर्यटन वाढले आहे. पाणी प्रश्न, शेती आणि औद्योगिक प्रकल्पामुळे जिल्हा बातम्यांमध्ये राहिला. त्यामुळे लोकांनी या जिल्ह्याबद्दल अधिक सर्च केले. शिर्डीतील साईबाबा मंदिरामुळे हा जिल्हा जगभरातील भाविकांसाठी महत्त्वाचा आहे. धार्मिक पर्यटन आणि साई भक्तांच्या सर्चेसमुळे तो नेहमी चर्चेत राहतो. नंबर 6, छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर हा जिल्हा नामांतर, औद्योगिक विकास आणि पर्यटनामुळे 2025 मध्ये मोठ्या प्रमाणात सर्चमध्ये राहिला. अजिंठा वेरूळ लेणी, दौलताबाद किल्ला आणि पर्यटन सुविधा वाढल्यामुळे देश विदेशातून येथे पर्यटक येतात. अजिंठा एलोरा लेण्या, बीबी का मकबरा यासारख्या अनेक युनेस्को स्थळांमुळे हा जिल्हा पर्यटन राजधानी म्हणून ओळखला जातो. ऐतिहासिक आणि पर्यटन सर्चेस येथे सर्वाधिक असतात. नंबर 5, नागपूर जिल्हा. नागपूर जिल्हा 2025 मध्ये राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा ठरला. हिवाळी अधिवेशन, प्रशासकीय केंद्र आणि समृद्धी महामार्गामुळे नागपूरचे महत्त्व वाढले आहे. लॉजिस्टिक हब, कार्गो प्रकल्प, एम्स, IIM यासारख्या संस्थांमुळे नागपूर शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातही पुढे आहे. मध्य भारताचे प्रवेशद्वार म्हणून नागपूर जिल्ह्याची ओळख अधिक मजबूत होत असल्यामुळे तो सर्च ट्रेंडमध्ये राहिला. नंबर 4, नाशिक जिल्हा. धार्मिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला नाशिक जिल्हा कुंभमेळा, त्र्यंबकेश्वर मंदिर आणि वाईन कॅपिटल म्हणून प्रसिद्ध आहे. द्राक्ष बागा, मंदिरे आणि निसर्गरम्य स्थळांमुळे धार्मिक पर्यटकांचे सर्चेस येथे वाढतात. त्र्यंबकेश्वर, कुंभमेळा तयारी, गोदावरी नदीशी संबंधित विषय यामुळे धार्मिक पर्यटन वाढते. द्राक्ष शेती, वाईन इंडस्ट्री आणि अन्न प्रक्रिया उद्योगामुळे नाशिक आर्थिकदृष्ट्या मजबूत होत आहे. तसेच नाशिक मुंबई महामार्ग आणि नवीन औद्योगिक प्रकल्पामुळे जिल्ह्याच्या विकासाला गती मिळाली. नंबर 3, ठाणे जिल्हा. ठाणे जिल्हा वेगाने वाढणारा शहरी जिल्हा म्हणून 2025 मध्ये चर्चेत राहिला. मुंबईच्या जवळ असल्यामुळे रिअल इस्टेट, IT पार्क्स आणि नव्या टाउनशिप येथे मोठ्या प्रमाणात विकसित होत आहेत. मेट्रो, लोकल रेल्वे विस्तार, रस्ते आणि पाणी प्रकल्पामुळे ठाणे जिल्ह्यातील जीवनमान दिवसेंदिवस बदलत आहे. नोकरी, घर आणि शिक्षणासाठी ठाणे जिल्ह्याबद्दल लोकांनी मोठ्या प्रमाणात सर्च केले आहे. नंबर 2, पुणे जिल्हा. ऑक्सफर्ड ऑफ ईस्ट म्हणून ओळख असलेले पुणे शिक्षण, IT आणि उद्योगाचे केंद्र आहे. ऐतिहासिक किल्ले, हिल स्टेशन्स आणि नोकरीच्या संधीमुळे पर्यटन, शिक्षण आणि रोजगाराशी संबंधित सर्चेस येथे नेहमी ट्रेंडिंग करतात. पुणे मेट्रो, रिंग रोड प्रकल्प, नवीन इंडस्ट्रियल झोन्स आणि स्मार्ट सिटी उपक्रमामुळे जिल्ह्याचा वेगाने विकास होत आहे. शिवाय सिंहगड, लावासा, मुळशी यासारखी पर्यटन स्थळे आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा यामुळे पुणे जिल्ह्याबद्दल लोकांची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. नंबर 1, मुंबई शहर, मुंबई उपनगर. मुंबई हे महाराष्ट्राचे आर्थिक, व्यापारी आणि मनोरंजनाचे केंद्रबिंदू म्हणून प्रसिद्ध आहे. 2025 मध्ये शेअर मार्केट,
मोठे कॉर्पोरेट निर्णय, बॉलिवूड घडामोडी आणि राजकीय हालचालीमुळे मुंबई सतत सर्चमध्ये राहिली. कोस्टल रोड, मेट्रो लाईन्स, बुलेट ट्रेन प्रकल्प आणि पुनर्विकास योजना यामुळे मुंबईचा चेहरा बदलत आहे. नोकरी, व्यवसाय, घर खरेदी आणि लाईफस्टाईलशी संबंधित माहिती मिळवण्यासाठी लोकांनी मुंबई जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात सर्च केले आहे. तर मित्रांनो, आज आपण 2025 मध्ये महाराष्ट्रातील सर्वात जास्त सर्च केलेले 10 जिल्हे कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे. या टॉप 10 जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा आहे का? नसेल तर तुमच्या मते कोणता जिल्हा 2026 मध्ये ट्रेंड करणार आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील.